नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत काकडीचे खमंग थालीपीठ. हे कसे करायचे बघूया. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला वगैरे करू शकता, मुलांच्या टिफिनसाठी वगैरे. इथे आपण काकडीचे थालीपीठ करण्याकरता काकडी घेतलेली आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायची. इथे आपल्याला हे जे आजूबाजूचे साईड आहे हे कापून घ्यायचे आहे. तर या तऱ्हेने मी असे कापून घेते आहे. इथे बघू शकता मी असे कापून घेतलेले आहे. तसं या साईडचंही कापून घ्यायचं आपल्याला. इथे आता आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे. एकदम बारीक नाही किसायची आहे, मीडियम किसणीने किसून घ्यायची आहे. मी याच पद्धतीने पूर्ण काकडी किसून घेते. इथे आपण काकड्या किसून घेतलेल्या आहे. इथे यात टाकण्यासाठी आपण तीळ आणि ओवा घेतलेला आहे. आपण या काकडीच्या किसामध्ये तीळ आणि ओवा घालून घेतलेला आहे. आपल्याला थालीपीठसाठी काही साहित्य लागणार आहे. आलं, लसूण, मिरची, कांदा आणि कोथिंबीर, मिरची, आलं स्वच्छ धुवून घ्यायचं. मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मिक्सरमध्ये आपल्याला मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपण आलं, लसूण, मिरची याची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. अशीच तुम्हालाही जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा आणि कोथिंबीरही छान बारीक चिरून घेतलेली आहे. आपण आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालायची आहे. आता इथे कांदा घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला तिखट, मीठ, हळद हे अंदाजाने घालून घ्यायचं आहे. आता हे तिखट, मीठ, हळद यात घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे. आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. मी छान मिक्स करून घेते. यामध्ये आपण सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहे. हे सगळं आपल्याला याकरता करायचं आहे की पीठ घालण्याच्या अगोदर जर आपण असे मिक्स केलं की हे सगळं आपल्या एकत्र होऊन जातात हे सगळे मसाले. त्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं याच्यामध्ये, नाहीतर ते कमी जास्त होते. त्याच्यामुळे आपल्याला पहिलेच सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण गव्हाची कणिक आणि चण्याचं पीठ घेतले आहे. कणिक आणि बेसन हे आपल्याला अंदाजाने यामध्ये घालायचं आहे. इथे आपल्याला कणिक घालून घ्यायची आहे आणि या काकडीच्या पिठामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे अंदाजाने. आता बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे छान मिक्स करून घेते. आपण हे या काकडीच्या रसामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण काकडीच्या रसामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ घालून घेतलेलं आहे. अंदाजाप्रमाणे तुम्ही तसंच घालून घ्या. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. इथे आपण गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. आता आपण थालीपीठ करायला घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला या प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. यामध्ये असे हात ओले करून घ्यायचे आहे आणि नंतरच मग थालीपीठ करायला घ्यायचे आहे. म्हणजे आपल्या हाताला ते थालीपीठ चिकटणार नाही. थालीपीठचं सारण. इथे आता आपला तवा गरम झालेला आहे. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेल लावून घेते पूर्ण तव्याला. तर या प्रकारे तुम्ही पण असं ग्रीस करून घ्या छान तेल. आता आपण हात ओले करून थालीपीठ करायला घ्यायचे आहे. तर इथे मी थालीपीठचं सारण टाकून घेते आणि आता याला जेवढं पाहिजे तेवढं सारण टाकून पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे छोटे किंवा मोठे पाहिजे हे त्याप्रमाणे. हे तुम्ही ब्रेकफास्ट, सकाळच्या नाश्त्याला वगैरे करू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. खायला खूपच रुचकर आणि खमंग वाटते. तर अशा प्रकारे तुम्ही छोटे मोठे थालीपीठं करून घ्यायचे आहे. मी असे थालीपीठ पसरून घेते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा याचा बेत करू शकता. खूप पौष्टिक असते खायला.
टेस्टी वाटते, झटपट होते। तर अशा प्रकारे मी छान मीडियम आकाराचे थालीपीठ करून घेत आहे। तुम्ही पण असे थालीपीठ करून घ्या। आता आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जर हे थालीपीठ हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता। आता मी याच्यावर झाकण ठेवून देते आणि याला पण छान 5-10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे आता 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया आपलं थालीपीठ शिजलं की नाही ते। आपलं थालीपीठ छान झालेलं आहे। आता वरून आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि आजूबाजूलाही तेल असं सोडून घ्यायचं थालीपीठाच्या। नॉनस्टिक तवा असल्याने हे चिपकत नाही। तेल घातल्याने आपले थालीपीठ छान खरपूस भाजले जातात। आता याला आपण पलटून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं थालीपीठ किती छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे। आता या साईडला सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे थालीपीठ। मी छान भाजून घेते थालीपीठ। इथे आता काही वेळ झालेला आहे। आपलं थालीपीठ या साईडलाही झालं असेल। बघू शकता दोन्ही साईडनी छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे थालीपीठ। आता याला पण काढून घ्यायचं। मी काढून घेते। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खरपूस आणि खमंग काकडीचे थालीपीठ मी याला सर्व केलेलं आहे। टोमॅटो सॉस, हिरवी चटणी। तुम्ही हे दही किंवा लोणचं यासोबतही सर्व करू शकता। खायला खूप टेस्टी वाटते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर माझा काकडीचा थालीपीठचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।